वेगवेगळ्या संगीत स्पर्धांसाठी सुद्धा त्यांनी परीक्षक म्हणून काम केलं आहे. काही वर्ष त्या SNDT महाविद्यालयात संगीत हा विषयाचंही अध्यापन त्यांनी केलं आहे. आज ते आपल्यासाठी लख लख चंदेरी हा बहारदार हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. त्यांचा सत्कार करावा अशी मी सुभाष कुलकर्णी आणि विद्याधर देशपांडे यांना विनंती करते. सर्वप्रथम आसावरी असेरकर. त्यांच्याबरोबर सहगायिका आहेत माधुरी करंबेळकर, आणि डॉक्टर राजश्री महाजनी. साथ संगतीला आहेत हार्मोनियमवर गोपाळ कृष्ण शिंगरे, तबला मोहन पारसनीस, व्हायोलिन उमा जटार, तालवाद्य यशोधन जटार, निवेदक आहेत गजानन महाजनी, आणि ध्वनी व्यवस्था सुनील पानसरे यांची आहे. यांनी आता कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी मी विनंती करते. आणि कृपया परत एकदा आठवण करते की आपापले मोबाईल सायलेंट मोडवर ठेवा. थँक्यू. रसिक हो नमस्कार. संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे, गंधाळल्या पहाटेचे येथे वाहू दे आनंद वारे. जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा, भ्रष्ट सारे नष्ट व्हावे, घट्ट व्हावा प्रेम धागा. स्वच्छ सारे मार्ग व्हावे अन मनही साफ व्हावी, मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी. स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा, ही सकाळ रोज यावी माणसाचा देव व्हावा. ही सकाळ रोज यावी माणसाचा देव व्हावा. नृपो आयोजित दीपावली मेळा अंतर्गत लखलख चंदेरी या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात विघ्नहर्त्या गणरायाच्या आशीर्वादाने करूया. गणेश महिमा किती अगाध आहे हे सांगणारे व त्याच्या विविध नामाचा समावेश असलेले हे गाणे शंकर महादेवन यांनी गायले असून शंकर एहसान राय यांनी स्वरबद्ध केलेले आहे. आजच्या काळातील हे लोकप्रिय गाणे. चित्रपट आहे कट्यार काळजात घुसली. शब्द आहेत सूर निरागस हो.
उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली, अशी टी व्हीवर जाहिरात येऊ लागली की दिवाळी जवळ आली हे कळतं. मग किल्ले, आकाशकंदील, फटाके, पणत्या व नवीन खरेदी म्हणजे कपडे आणि दिवाळीचा फराळ. फराळ म्हणला की समोर लाडू, चकली, करंजी, अनरसे असे अनेक पदार्थ आपण दिवाळीला घरी बनवतो. तसाच आज आम्ही तुमच्यासमोर गाण्यातून म्हणजे भावगीत, भक्तिगीत, भजन, लावणी, चित्रपटगीत असा फराळ तुमच्या पुढे सादर करणार आहोत. फक्त एवढाच आहे, तो पोटात न जाता कानाने रसग्रहण करायचा आहे. दिवाळी म्हणजे सणांचा राजा. सण माणसांना एकत्र आणतात. चैतन्याने, उत्साहाने साजरा होतानाचा आनंद किती वर्णावा. अवघा असमंत उजळून टाकणाऱ्या लक्ष लक्ष दिव्यांनी अंतरात्मा सुद्धा उजळून निघावा असा मन प्रफुल्ल करणारा हा सण, ज्याचे वर्णन करायला शब्दही अपुरे पडतात. हेच सारे वर्णन ज्या गीतामध्ये आहे तेच या कार्यक्रमाचे शीर्षक गीत आता समूह स्वरात सादर होणार आहे. चित्रपट आहे शेजारी. गीतकार शांताराम आठवले व संगीतकार मास्टर कृष्णराव. तिने विचारलं, तुला कुठलं फूल आवडेल? त्याने क्षणात उत्तर दिले, मनात जपायला चाफा आवडेल आणि ओंजळीत धरायला मोगरा, वहीत ठेवायला बकुळ आणि धुंद व्हायला केवडा, बोलायला अबोली आणि फुलायला सदाफुली, पण प्राजक्त मात्र आवडेल तो देवाच्या पायाशी ठेवायला आशीर्वादासाठी. यावर ती थोडीशी जरा नाराज झाली, कारण तिचे नाव रातराणी होतं. त्याने ते ओळखले व तो पुढे आला
आणि हलकेच हसत म्हणाला, हे सगळं नंतर आवडेल, रातराणी खिडकीपाशी दरवळल्यानंतर. तेव्हापासून ती अखंड दरवळत आहे त्याच्या मनाच्या अंगणात. आपल्या सावलीपासून आपणच शिकतो, कधी लहान तर कधी मोठं होऊन जगावं. शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत, म्हणूनच प्रत्येक नात्याला हृदयातून जपावं. गीताचे शब्द आहेत, हृदयी जागा. धन्यवाद. प्रेम म्हणजे समजली तर भावना, केली तर मत्सरी, मांडला तर खेळ, ठेवला तर विश्वास आणि घेतला तर श्वास, रचला तर संसार आणि निभावलं तर जीवन. पती पत्नीमधलं नातं हे असंच असतं. म्हणूनच का रे दुरावा, का रे अबोला म्हणत माझा अपराध काय झाला, असं ते विचारते. अशा आशयाचं गीत आपल्या पुढे सादर होणार आहेत. चित्रपट आहे मुंबईचा जावई. गीतकार आहेत ग. दी. माडगुळकर, संगीतकार सुधीर फडके आणि गाण्याचे शब्द आहेत का रे दुरावा, का रे अबोला.
कैफी आझमी यांचं एक गीत आता आपण ऐकूया. संगीत मदन मोहन आणि गायिका लता मंगेशकर. चित्रपट आहे हकीकत. ओळखू आलं का गीत? बरोबर, जरासी आहट. या आधीचे कार्य दुरावा गीत व आत्ताचे जरासी आहट यामध्ये दोन्हीही राग यमनच आहेत. ताल केरवा पण पॅटर्न मात्र निरनिराळा. भावनेचा आविष्कार निराळा पण लय किंचित कमी. आधीच्या गाण्यातील प्रेमभावना विरहाने व्याकुळ होऊन अधिक गडद झालेली, तर जरासी आहटमध्ये नुकतीच चाहूल लागलेली नवयौवना आणि तिचे मनोगत याची एक अनोखी गुंफण आहे. ऐकूया ही आहट नक्की काय आहे. जरा सी आहट होती है तो दिल सोचता है. जरा सी आहट होती है तो दिल सोचता है. कहीं ये वो तो नहीं, 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 कहीं ये वो तो नहीं. चुपके सीने में चुपके सीने में कोई जैसे सदा देता है. शाम से पहले दिया दिल का जला देता है. उसी की ये सदा है, उसी की अदा. कहीं ये वो तो नहीं, कहीं ये वो तो नहीं, कहीं ये वो तो नहीं. शक्ल फिरती है, शक्ल फिरती है, निगाहों में वही प्यारी सी. मेरे नस नस में मचलने लगी चिंगारी सी. है उसी की ये सदा, है उसी की अदा. कहीं ये वो तो नहीं, 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 कहीं ये वो तो नहीं. माणिक वर्मा म्हणजे अष्टपैलू गायिका. शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम संगीत सर्वच प्रकार गाऊन परिपूर्ण समृद्ध मैफिलीचा अनुभव देणारा या गायिकेचे गाणे म्हणजे जणू देवाऱ्यातील शांत नंदादीपाप्रमाणे तेवत राहणारा अलौकिक स्वर. मेहनतीने, आत्मविश्वासाने सादर झालेले त्यांचे कोणतेही गाणे आजही मनाला आनंद देऊन जाते. पुलंच्या भाषेत माणिकचे गाणे म्हणजे जिलबीचा तुकडा. कुठूनही मोडला तरी पाकात थपथपलेलाच. त्यांनी भक्तिगीते, भावगीते तर गायलीच, पण अप्रतिम लावणी सुद्धा गायली, आजही लोकप्रिय आहे.
गीतकार गदी माडगुळकर आणि संगीतबद्ध केलंय सुधीर फडके. चित्रपटाचं नाव आहे पुढचं पाऊल. विशेष म्हणजे चित्रपटात जेव्हा हे गीत आपण पाहतो तेव्हा या गीतासाठी ढोलकीवाल्याचा अभिनय केला आहे तो पु ल देशपांडेनी यांनी. गाण्याचे शब्द आहेत जाळीमंदी पिकली करवंद. दोघं मिळून चढू टेकडीवर चढता चढता धरा हात की वाटण सेरुंदा तर कशाला जाळे मंदिर पिकली करवंद जाळे मंदिर पिकली करवंद जाळे मंदिर पिकली करवंद भले या वयात करवंद खावी वाटू लागली होय. तुम्ही बाळपणातून जीवाचं नटन ही तरुणपणातील बालपणाची लहर कोणी बघत नाही तो चला आंबट गोडी वाटते चंद जाळे मंदिर करवंद खायची लय लय उटकी उठली बुवा. अजून नाही ध्यानात येत नाही काम करा इकडं. मला लाज वाटते सांगायात धनी या तुमचं तुम्ही जरा तरी समजून अहो पावणा उद्याचा हलतो माझ्या मनी घरातेकडे चला धुंडया होऊन बेबंड जाळे मंदिर पिकली करवंद जाळे मंदिर पिकली करवंद जाळे मंदिर पिकली करवंद जाळे मंदिर पिकली करवंद
कोणी म्हणली की शिट्टी आलीच. हे सगळ्यांना आता कळून चुकलं असेलच. हिंदी चित्रपटांच्या काळातील सुवर्ण काळातील एक लखलखते चित्रपट गीत. 1934 साली भगवती चरण वर्मा यांनी लिहिलेल्या कथेवर सन 1964 साली चित्रलेखा हा चित्रपट तयार झाला. गीतकार साहिर लुधियानवी व संगीतकार रोशन यांच्यामुळे हे गाणे सुपरहिट झाले. कलावती रागावर आधारित हे द्वंद्वगीत तेव्हाही गाजले व आजही ते सदाबहारच राहिले आहे. ऐकूया चित्रलेखा या चित्रपटातील गीत काहे तरस आहे. रसिक हो, एखादा शब्द दोन अर्थाने कसा बदलतो बघा. लावालावी करणे या शब्दाचा अर्थ एकमेकात कळ किंवा भांडणे लावणे असा होतो. एरवी ठरणारा हा अवगुण वाद्यांच्या बाबतीत मात्र आवश्यक ठरतो. इथे जर वाद्यांची लावालावी केली नाही तर गायकाला योग्य त्या सुरांची साथ मिळू शकणार नाही. म्हणूनच वाद्यांना सुरात जमवण्यासाठी या लावालावीची गरज असते.
विशेष म्हणजे आत्ता जे गाणं आहे या दोन्ही गायिकांनी गायले त्यांचं नातं नणंद आणि भावजय आहे. तुम्हाला माहीतच असेल हे नाते कसे असते, त्याबद्दल सांगतो. अशाच दोघी नंदा भावजया एका लग्नाला गेलेल्या असतात. जेव्हा नणंद खुर्चीवर बसायला जाते तेव्हा भावजय पुढे येऊन लगेचच म्हणते, थांबा वंस, व स्वतः ती खुर्ची रुमालाने साफ करते. तोच प्रकार नणंद पण करते. असे प्रत्येक ठिकाणी या दोघी एकमेकांची खूप काळजी घेतात व एकत्र सगळीकडे फिरत असतात. साहजिकच लग्नामध्ये सगळेजण या दोघींचं नातं माहीत असून सुद्धा त्यांचं किती एकमेकाबद्दल प्रेम आहे याचं कौतुक करतात. पण रसिको, खरे गुपित वेगळेच असते. आपली साडी खराब होऊ नये म्हणून त्या काळजी घेत होत्या. कारण या दोघींनीही आपल्या साड्यांची अदलाबदल केलेली असते. परंतु इथे मात्र या दोघी आपल्या सुंदर नात्यांची अशीच काळजी घेत सुरांचेही नाते घट्ट भेटतात. हे या गाण्यातून आपल्याला दिसले असेल व याची प्रचिती सुद्धा आपल्याला आली असेलच. पुढच्या गाण्याकडे जाऊया. भेट कधी पहिली वैली, पुढल्याची ओढ वाढविणारी. भेट कधी चुकून घडते, पण आयुष्यभर पुरून उरते. म्हणूनच ती विचारते, जीवलगा कधी रे येशील तू. या गाण्यामध्ये यमनची एक वेगळी सुरुवात आणि त्यानंतर विविध रागांचा समावेश करून म्हणजे मल्हार, सारंग, वसंत अशा काहींच्या सुरावटीतून प्रवेश करून पुन्हा मूळ यमन रागाकडे येण्याची किमया ज्यांनी साधली ते संगीतकार बाबूजी उर्फ सुधीर फडके, गीतकार ग दि. माडगुळकर आणि गायिका आहेत आशा भोसले. असा सुवर्ण संगम पुन्हा ज्या गीतात आहे ते लोकप्रिय गीत आता तुमच्या पुढे सादर होत आहे. जीवलगा कधी रे येशील तू. दिवसा दिवस चालले, ऋतू मागणे ऋतू. जीवलगा कधी रे येशील तू. जीवलगा कधी रे येशील तू. जीवलगा कधी रे येशील तू. जोडून गेले
तो है या चित्रपटातील एक कव्वाली गीत आपण ऐकूया, ज्यामध्ये राग यमन एका सुंदर पद्धतीने व्यक्त झालेला आहे. अतिशय उत्साहाने भरलेले सुरांचा अपूर्व आनंद देणारे गीत गायले आहे आशा भोसले आणि समूह स्वराने. गीतकार आहे साहिर लुधियानवी आणि संगीतबद्ध केला आहे रोशन यांनी. प्रेम व्यक्त करायचे आहे, पण ते मनातले गुपित एकदम कसे सांगावे की न सांगावे हा भ्रम, सांगावेसे वाटण्याचे कारण आणि त्यासाठी केलेली सांगीतिक सजावट सारे काही आपण हे गीत राजश्री, माधुरी आणि असावरी यांच्याकडनं ऐकूया. निगाहे मिलाने को जी चाहता है. राज की बात है महफिल में कहे या न कहे, बस गया है कोई इस दिल में कहे या न कहे, कहे या न कहे. निगाहें मिलाने को जी चाहता है, निगाहें मिलाने को जी चाहता है वो, निगाहें मिलाने को जी चाहता है. दिल जाने को जी चाहता है, दिल लुटाने लुटाने को जी चाहता है, जी चाहता है. जलवा चुराने भी चाहता है, वो जलवा चुराने को जी चाहता है, जी चाहता है. वो जलवा चुराने
ठीक है, जलवा वो जलवा 1 2 3 स्टार्ट। वो जलवा चुराने को जी चाहता है, वो जलवा चुराने को जी चाहता है, जी चाहता है, वो जलवा चुराने को जी चाहता है। मेरे गरे गरे ना मगम मेरे गा गरे 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 गा गम मगरे सांस में निदान पापा रे जाने मुलाकात आई पैगाम दीजे की चुप चुप आने को जी चाहता है, और आके न जाने को जी चाहता है, आके न जाने को जी चाहता है, जी चाहता है। निगाहें मिलाने को जी चाहता है, निगाहें मिलाने को जी चाहता है। धन्यवाद। धन्यवाद. वन्स मोर आपण दिलात हेच रसिकतेचे रूप. अशाच टाळ्या देत राहा, कलाकारांना येईल हुरूप. कलाकारांचा आता परिचय करून घेऊया थोडक्यामध्ये. आजच्या पहिल्या गायिका सौ असावरी असेरकर. संगीत अलंकार व MA झालेले आहेत. यांचे गुरु आहेत पंडित विजय कोपरकर आणि डॉक्टर माधुरी जोशी. आजच्या दुसऱ्या गायिका आहेत माधुरी करंबेळकर. संगीत अलंकार व ललित कला केंद्रातून MA व मराठीतूनही MA केले आहेत. यांचे गुरु आहेत पंडिता अलकादेव मरुलकर, मधुसूदन पटवर्धन, पंडित विजय कोपरकर आणि आकाशी बुवा. आजच्या तिसऱ्या कलाकार आहेत डॉक्टर राजश्री महाजनी. MA PhD संगीत SNDT महाविद्यालय पुणे. यांचे गुरु कैलासवासी गोविंदराव मोडक, वीणा सहस्रबुद्धे, बबनराव हळदणकर. आजचे तबलावादक आहेत मोहन पारसनीस. यांचे गुरु आहेत GL सामंत, विनायक फाटक व पंडित नयन घोष. हार्मोनियम वादक गोपाळ कृष्ण शिंगरे. यांचे गुरु ज्येष्ठ बंधू दामोदर शिंगरे यांच्याकडनं मार्गदर्शन मिळाले आहे. काही रचना त्यांनी स्वतःच बांधल्या आहेत व संगीतबद्धही केल्या आहेत, हे त्यांचे वैशिष्ट्य. आजच्या व्हायोलिन वादिका सौ उमा जठार. यांचे गुरु आहेत सौ मंगला पंडित व पंडित मधुकरराव गोडसे. तसेच त्यांनी उस्ताद फय्याज हुसेन खां यांचे यांना मार्गदर्शन पण मिळाले. यांचे तबलावादक, तालवाद्यवादक व तबलावादक दोन्ही ते वाजवतात. यशोधन जठार. यांचे गुरु आहेत पंडित कृष्णराव देसाई व डॉक्टर धनंजय पत्की. पुण्यातील अनुलोम टेक्नॉलॉजीजमध्ये कार्यरत आहेत. मी निवेदक गजानन महाजनी. परमेश्वर सेवा ही रुग्णसेवा असे मानणाऱ्या ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये पोस्टमार्टम म्हणजे शवविच्छेदन विभागात कार्यरत आहेत. सगळ्यांना भीती वाटते, पण तसं काही नाही आहे. कोविडच्या काळात बरीच तिथे मी असल्यामुळे बऱ्याच गोष्टी चांगल्या आणि वाईट दोन्ही घडलेल्या आहेत, पण समाजसेवा ही सुद्धा त्या निमित्ताने झालेली आहे. पुढच्या गाण्याकडे वळूया. धावत येसी भक्तासाठी ब्रह्मा विष्णू महेश्वरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. कालच दत्त जयंती झाली. या निमित्ताने पुन्हा एकदा दत्ताचे स्मरण होईलच, पण प्रत्येकाच्या लहान वयात किंवा तरुण वयात आकाशवाणीवर नेहमी लागणाऱ्या या गीताने स्मरणरंजनाचा आनंद मिळेल. दत्त दर्शनाने होणारा आनंद जसा या भक्ताच्या पोटात मावत नाही, तसाच या गीताच्या श्रवणाने सुद्धा होणारा आनंद अशा प्रकारच्या गीतांनी पोटात मावणार नाही. झुंज चित्रपटातील एक दत्त भजन ऐकूया.
हे माझे पत्र त्या धन्याला वैकुंठवासी राहतो दयाला अन पत्राचा मजकूर वाचून पाहिला भक्त संकटी धावून आला. हे वेडी वाकोडीस माझी सेवा मान्य करून प्रभू घेशील का आणि अज्ञान मूढ बालक म्हणून हात मस्तकी धरशील का. हे तुझे भजन कसे करावे अरे ठाऊक मजला नाही. तुझे भजन तूच करून घे कलावान मी नाही. कोणी माना कोणी मानू नका यात अमुचे काय अन भगवंताची सर्व लेकुरे एक पिता एक माय. दत्त दर्शनला आणि जायचं जायचं आता लगेच काय लगेच दत्त दर्शनला आणि जायचं आम्ही येणार. वाडीला हा अरे आनंद पोटात माझ्या औदुंबर नरसोबाची वाडी राहिली की अरे बाबा गांगापूर तिकडेच जाऊया आपलं. दत्त दर्शनला जायचं आनंद पोटात माझं महिना आनंद पोटात माझं महिना आनंद पोटात माझं महिना. दत्त दर्शनला जायचं आनंद पोटात माझं महिना आनंद पोटात माझं महिना. गेलो ना बापुरी भेट घेतली दत्ताची भेट हो दत्ताची भेट हो घेतली दत्ताची भेट या डोळ्यांची भूक काही जाईना या डोळ्यांची भूक काही जाईना आनंद पोटात माझा महिना आनंद पोटात माझा महिना आनंद पोटात माझा महिना. रूप सावळे सुंदर गजिरवाणे मनोहर सुंदर गजिरवाणे मनोहर गजिरवाणे मनोहर नजरेसा आणि कथाई लेना नजरेसा आणि कथाई लेना. आनंद पोटात माझा महिना आनंद पोटात माझा महिना आनंद पोटात माझा महिना. नजरबंदीचा हे सद्गुरु प्रेमळ हे सद्गुरु प्रेमळ हे सद्गुरु प्रेमळ. नजरबंदीचा हे सद्गुरु प्रेमळ हे सद्गुरु प्रेमळ हे सद्गुरु प्रेमळ. खेळ खेळीता खेळ पुरा होईना खेळ खेळीता खेळ पुरा होईना. आनंद पोटात माझा महिना आनंद पोटात माझा महिना आनंद पोटात माझा महिना. दत्त दर्शनला जायचं आनंद पोटात माझा महिना आनंद पोटात माझा महिना. खंडीबाज पांडुरंग दत्त दारुणीय भंग दत्त दारुणीय भंग दत्त दारुणीय भंग. खंडीबाज पांडुरंग दत्त दारुणीय भंग दत्त दारुणीय भंग. या भजनाची हौस पुरी होईना या भजनाची हौस पुरी होईना आनंद पोटात माझा महिना आनंद पोटात माझा महिना. दत्त दर्शनला जायचं आनंद पोटात माझा महिना आनंद पोटात माझा महिना आनंद पोटात माझा महिना. आपल्या संतांप्रमाणेच कर्नाटकातही संत श्रेष्ठ पुरंदरदास होऊन गेले, ज्यांची कानडी भजने रसाळ आणि बोधप्रिय अशीच आहे.
पंडित भीमसेन जोशींनी गायलेल्या या अभंगाचे गायन कर्नाटकात कित्येक घरातून केले जाते. भाग्य देणाऱ्या त्या लक्ष्मीला आव्हान केले जाते. तिची मनोभावे पूजा करून आळवणी केली जाते की तुझा कृपाप्रसाद सर्वांना मिळू दे, आमच्या घरामध्ये तुझा सदैव वास असू दे व मनोकामना सिद्धीस जाऊ दे. ऐकूया असे प्रसन्न गीत भाग्यदा लक्ष्मी बारम्मा. भाग्यदा लक्ष्मी बारम्मा भाग्यदा लक्ष्मी बारम्मा भाग्यदा लक्ष्मी बारम्मा नम्मानी सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा नम्मानी भाग्यदा लक्ष्मी बारम्मा नम्मानी सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा नम्मानी सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा. गैचे कालगळा ध्वनिय तोरुत गैचे मिलन गैचे निकुत गैचे कालगळा गैचे कालगळा गैचे कालगळा गैचे कालगळा ध्वनिय तोरुत गैचे मिलन गैचे सज्जन साधु पूजे वेद लक्ष्मी ಒಳಗಿನ ಬೆಣ್ಣೆಯಂತೆ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮನಿ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮನಿ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. ಕನಕವೃಷ್ಟಿಯ ಕರೆಯುತ್ತ ಬಾರೆ ಮನಕಾಮನೆಯ ಸಿದ್ಧಿಯ ತೋರೆ ಕನಕವೃಷ್ಟಿಯ ಮನಕಾಮನೆಯ ಸಿದ್ಧಿಯ ತೋರೆ ಕನಕವೃಷ್ಟಿಯ ಗಬ 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 ಗಸ ಗಬ ಗಬ ಗಸ ಗಬ 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 ಗರೆ ಸ ಗಬ ಗಬ ಗರೆ ಗಬ ಗರೆ ಕನಕವೃಷ್ಟಿಯ ಕರೆಯುತ್ತ ಬಾರೆ ಮನಕಾಮನೆಯ ಸಿದ್ಧಿಯ ತೋರೆ ದಿನಕರ ಕೋಟಿ ಕೇಸರಿಗಳ ಕನಕರಾಯನ ಕುಮಾರಿ ಬೇಗ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮನಿ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಭಾಗ್ಯದ 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 ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮನಿ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. ಶುಕ್ರವಾರದ ಪೂಜೆ ವೇಳೆ ಶುಕ್ರವಾರದ ಶುಕ್ರವಾರದ ಪೂಜೆ ಅಕ್ಕರೆಯುಳ್ಳ ಹಲಗಿರಿ ರಂಗನ ಅಕ್ಕರೆಯುಳ್ಳ ಹಲಗಿರಿ ರಂಗನ ಚೌಕ ಪುರಂದರ ವಿಠಲನ ರಾಣಿ ವಿಠಲನ ರಾಣಿ ವಿಠಲನ ಚೌಕ ಪುರಂದರ ವಿಠಲನ ರಾಣಿ ವಿಠಲನ ರಾಣಿ ವಿಠಲನ ರಾಣಿ ವಿಠಲನ ರಾಣಿ ವಿಠಲನ ರಾಣಿ ವಿಠಲನ ರಾಣಿ ವಿಠಲನ ವಿಠಲನ ರಾಣಿ ವಿಠಲನ ರಾಣಿ ವಿಠಲ 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 ಚೌಕ ಪುರಂದರ ವಿಠಲನ ರಾಣಿ ಭಾಗ್ಯದ 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 ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮನಿ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮನಿ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಬಾರಮ್ಮ. 「
धन्यवाद. ज्या सुवर्ण क्षणांनी संसाराला सुरुवात करायची आहे व आयुष्य फुलवायचे आहे त्या क्षणाचा विचार करताना त्याच्या भावना कशा होतात ते आपण ऐकूया. मी म्हणालो परी मिळावी, एवढंच की जरा बरी मिळावी. प्रयत्न मनापासून आहेत, मग किमान एक तरी मिळावी. स्वप्नात तशा खूप भेटतात, कधीतरी खरी मिळावी. गालावर खळी नको तिच्या, फक्त जरा हसरी मिळावी. मी म्हणालो परी मिळावी, एवढंच की जरा बरी मिळावी. तर ती म्हणतीये, ती कुठे म्हणतीये देखणा मिळावा, एवढंच की जरा शहाणा मिळावा. प्रयत्न 100 आहेतच, मग किमान एक मिळावा. सिनेमात तसे खूप भेटतात, कधीतरी अंगणातच भेटावा. सूर्या इतका तेजस्वी नको, पण प्रेमात उणा नसावा. ती कुठे म्हणतीये देखणा मिळावा, एवढंच की जरा शहाणा मिळावा. अशाच सुंदर क्षणाचे हे भावगीत आपण ऐकूया. फुलले रे क्षण माझे. फुलले रे क्षण माझे फुलले रे फुलले रे क्षण माझे फुलले रे मेंदीने शकुनाचा शकुनाचा मेंदीने सजले रे क्षण माझे सजले रे फुलले रे क्षण माझे फुलले
तुझ सोडून माझ्या मनाची कथा रंगीने सपनाच्या मेघे भुलले रे क्षण माझे भुलले रे भुलले रे क्षण माझे भुलले सजले रे क्षण माझे सजले हसले रे क्षण माझे हसले संत मीराबाई ही भगवान श्रीकृष्णाची निस्सीम प्रेम पुजारीण. स्वतःला कृष्णाची दासी म्हणवणारी मीरा म्हणते की श्रीकृष्ण हा जन्मोजन्मीचा प्रियकर आहे. त्याची व माझी प्रीत जुनीच आहे. नित्य मी त्याची पूजा करते, तर आज माझ्याच दारी तो आलाय तर किती आनंद झालाय. सख्यांनो, मंगल गा, हौसेने आजचा दिवस साजरा करा. त्याच्या पायाची दासी व्हायचंय, हाच तिचा आनंद या राजस्थानी डंगाच्या शब्दात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या चालीत आपल्याला दिसतो. असे हे गीत महाराज सावरा. ठाणे काई काई बोल सुनावा ठाणे काई काई बोल सुनावा म्हारा सावरा सावरा गिरधारी ठाणे काई काई बोल सुनावा ठाणे काई काई बोल सुनावा म्हारा सावरा सावरा गिरधारी पूरब जनवरी श्री पुराणी पूरब
जुनं ते सोनं हे अनुभव देणारं हिंदी चित्रपट गीतांच्या सुवर्ण काळातील एक लखलखत चैतन्यमय गीत आता आपण ऐकणार आहोत. लता उषा या मंगेशकर भगिनींनी गायलेले हे सुंदर गीत आहेत. सी रामचंद्र यांनी आझाद चित्रपटासाठी स्वरबद्ध केले आहे. गीतकार आहेत राजेंद्र कृष्ण. ऐकूया खरंच हे ताजतवानं गीत अपलम चपलम. शेवटची 2 गाणी आहेत.
थेंबाथेंबाने तलाव भरतो, गायन वादन व निवेदनाने कार्यक्रम फुलतो. कार्यक्रम ठरवायला ज्यांनी लावला हातभार तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार. आम्हाला इथे कार्यक्रम करायची संधी दिली त्याबद्दल नृप संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी व रसिक श्रोते तुमचे पण आभार. आता शेवटचं गाणं आहे. रसिक हो, 12 हा जुन्या लोकांचा लोकप्रिय अंक. म्हणजे बघा, वर्षाचे महिने 12, पुण्याला मिळालेला प्रादेशिक वाहन क्रमांक तो पण MH12, तप 12 वर्ष, एकंदर राशी 12, 1 फूट 12 इंच, 1 डझन 12, ज्योतिर्लिंग पण 12, राम जन्म दुपारी 12, कृष्ण जन्म रात्री 12. एखादी गोष्ट तुटली फुटली म्हणजे तिचे वाजले 12. तसेच कोणाचेही न ऐकणारी रगेल व रंगेल व्यक्तीला 12चाच आहे असे म्हणतात. काही लोकांच्या तोंडावर नेहमीच वाजले असतात ते पण 12. आता सर्वात महत्वाचे म्हणजे आता सस्पेंड झालेल्या आमदारांची संख्या पण 12च आहे. आणि हा महिना डिसेंबर म्हणजे तो पण 12च. आता तुमच्या लक्षात आले असेल की 12चा संदर्भ हा येणाऱ्या गाण्यात आहे. नटरंग चित्रपटातील लोकप्रिय लावणी वाजले की 12. गाण्यातील कोरस ऐकून एक लक्षात येते की काळाचा वेगही किती झपाट्याने बदलतोय. म्हणजे पिंजऱ्यासारख्या अनेक लावणी गीतातील कोरस व वाजले की 12 यातील कोरस दोन्हीतही पावली थिरकतातच, फक्त आता जरा जास्त वेगाने. चित्रपटाचे नाव आहे नटरंग. ऐकूया. राखली की मर्जी तुमच्या जोडीनं मी आले, फिरतीच्या या रंगिराया चिंबोरी मी झाले.
मला जाऊन खरी वाजले की बरं एकच गाडी गेली जवळची ती गेली नका भाडची गाडी वाजले की बरं मला जाऊन घरी वाजले की बरं मला जाऊन घरी वाजले की बरं मंडळी कसा वाटला कार्यक्रम? थोडा उशीर झालाय पण कार्यक्रम खूपच श्रवणीय झालाय. तुम्ही खूप आता जेवायची वाट बघत असाल. फक्त आता एक आभार प्रदर्शन आणि पसायदान कार्यक्रम होईल 2 मिनिटात आणि मग तुम्ही जेवायला जाऊ शकता. सगळ्यांनी कुपन घेतलंच असेल. कुपन शिवाय जेवण मिळणार नाही एवढं लक्षात ठेवा. नातू साहेब या. क्या बात आहे. आजचा हा आपला नृपो मेळावा खूपच दिवसांनी भरलेला, खूप ज्याची आपण प्रतीक्षा केली होती, तो आज 2 चांगल्या गोष्टींनी संपन्न झाला. एक डॉक्टर पद्मभूषण भटकर हे आज आपल्या परिवारात सामील झालेले आहेत, सन्माननीय सभासद. आणि दुसरा लखलख चंदेरी. खरंच असावरीताई मजा आली. सुरेल गायिका माधुरी आणि विलक्षण तयारी गाणाऱ्या डॉक्टर राजश्री आणि सगळेच परत एकदा आपण जोरदार टाळ्यांनी त्यांना दाद दिली. खरंच आभार. या कार्यक्रमात इतरही गोष्टींचा मला उल्लेख जरूरही करायला वाटतो. या आपल्या नृपोचे जे आपण एक कुटुंब आहे, त्या कुटुंबात वृद्धी व्हावी या दृष्टीने आपण लोकांपर्यंत पोचलं पाहिजे जास्तीत जास्त. याच्यासाठी आपण नवीन काही योजना केल्या आहेत, उपक्रम केलेत. तर त्यापैकी या सगळ्या कार्यक्रमाला एक प्रसिद्धी मिळावी, लोकांना कळावं की नृपो संस्था काय आहे आणि त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम कसे असतात. त्या दृष्टीने विदिशा मीडिया म्हणून आपण एक एजन्सी आहे, त्याचे नितीन जळूकर यांचे आभार मानतो. त्याच्याचप्रमाणे
आजचा हे सुंदर कार्यक्रम तुम्हा सगळ्यांपर्यंत व्यवस्थित पोचवला त्या ध्वनी संयोजकांचे आभार मानतो. या सगळ्या आपल्या ग्रुपोच्या कार्यक्रमाच्या स्मृती आपण फोटोंच्या छायाचित्रांच्या माध्यमातून जपून ठेवतो. त्याच्यासाठी कुठच्याही प्रकारचे आढेवेढे न घेता सतत काम करणाऱ्या मंगलाताई यांचं मी आभार मानतो. तसंच व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारे शशांक साठे आज इथे आहेत, त्यांचेही आभार मानतो. आणि सतत आपल्याला या कार्यक्रमाला एक मदत करणारे आणि हा कार्यक्रम त्यांच्याशी यशस्वी खरंच होऊ शकणार नाही, कारण बऱ्याचशा गोष्टी स्टेज अरेंजमेंट्स बॅकस्टेज या सगळ्या असतात. ते पाहणारं संभाजी या आपल्या भारती विद्याभवनचं, त्याचे आभार. भारतीय विद्याभवन ज्या संस्थेचं आहे त्या संस्थेच्या मॅनेजमेंटचे आभार. ते नेहमीच आम्हाला सहकार्य करतात, हे सुंदर सभागृह आपल्याला उपलब्ध करून देतात, त्यांचे आभार. आणि भुकेले हात वाजले की 12 सांगितलं आहे त्यांनी, पण तरीही थांबलात तर तुम्हा सर्वांचे आभार. कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो आणि आपण पसायदानासाठी हात जोडून बसूया. स्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे जे कळांची अंगडी सांडो तया सत्कर्मी होता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे विश्वसर्व सोये सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अवर्त भूमंडळी भेट तू होता चला करंजे आरव चेतना चिंतामणी देवा बोलते जे पीयूषांचे चंद्रनीचे अनांचल मातंडले तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोये होतु किं बहुना सर्वसुखी पूर्णभूमि तिन्ही लोके भजितानि पुरुषी अखंडी